एक अमूल्य सेवा सर्वांसाठी प्रकाशित. नवे गीत 8वी आवृत्ती आता एका नवीन व आकर्षक स्वरूपात उपलब्ध. यामध्ये प्रभुसेवक स्वर्गवासी भाऊदास तडके यांनी रचलेली गीते आहे. त्यासोबत प्रचलित मराठी, हिंदी व इंग्रजी अशा 3 भाषिक गीतांचा संग्रह आहे. एकंदर 525 गीते आहे. गीतांच्या चालीकरिता शेवटच्या पानावर QR कोड देण्यात आला आहे. आपली प्रत मागविण्यासाठी या क्रमांकावर संपर्क साधावा. धन्य येशू नाम. आजच्या सकाळच्या प्रहरी आपण आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताला त्याच्या वचनातून आपण काही गोष्टी पाहणार आहोत. त्याच्या विशिष्ट नावाबद्दल आज आपण मनन करणार आहोत. त्यासाठी मी विनंती करतो, माझ्याबरोबर काढा यशायाचं पुस्तक याचा 9वा अध्याय आणि त्याचं 6वं वचन. यशायाचं पुस्तक याचा 9वा अध्याय आणि त्याचं 6वं वचन. तिथे असं लिहिले आहे, कारण आमच्यासाठी बाळ जन्मला आहे, आम्हाला पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील आणि त्याला अद्भुत मंत्री, सामर्थ्य देव, सनातन पिता आणि शांतीचा अधिपती म्हणतील. आम्ही इथे पाहतो हे सर्वांना ओळखीचं आणि परिचय असं वचन आहे. आम्ही नेहमी या वचनामधून बऱ्याच अशा गोष्टी आम्ही शिकलो असू, बऱ्याच अशा गोष्टी आम्ही पाहिल्या असतील, आम्ही मनन केलं असेल. पण आज आम्ही ह्या वचनातून एक विशिष्ट देवाच्या त्या प्रभूच्या गुणधर्माविषयी किंवा त्याच्या नावाविषयी आज आम्ही मनन करणार आहोत. तिथे त्या वचनाच्या शेवटच्या भागात असं लिहिले आहे की त्याला अद्भुत मंत्री, सामर्थ्य देव, सनातन पिता आणि शांतीचा अधिपती म्हणतील. ह्या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर ह्या वचनामध्ये जे हे दिलेले जे ठळक अशी नावं आहेत, जे अद्भुत मंत्री, देव, समर्थ, सनातन पिता आणि शांतीचा अधिपती, हे आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताला दिलेले नाव आहे. हे वचन आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताविषयी लिहित आहे की आमच्यासाठी एक पुत्र जन्मेल जो 2000 वर्षापूर्वी जन्मला. त्या प्रभू येशू ख्रिस्ताविषयी ही भविष्यवाणी यशायाने त्याच्या पुस्तकात केलेली आम्ही पाहतो. आणि ही भविष्यवाणी प्रभू येशू ख्रिस्त जन्माच्या 750 कमीत कमी 750 वर्षापूर्वी पवित्र आत्म्याद्वारे यशायाने त्याच्या पुस्तकामध्ये नमूद केलेली आहे. आणि तो जेव्हा त्या प्रभू येशू ख्रिस्ताविषयी त्याच्याविषयी तो नमूद करत आहे किंवा लिहित आहे, तेव्हा तो त्याच्या काही गुणाविषयी किंवा त्याच्या काही नावाविषयी तो विशेष इथे लिहित आहे. जर ह्याच वचनाला जर आम्ही इंग्लिश किंवा इंग्रजी ह्या भाषेमध्ये जर आम्ही पाहिलं, KG व्हर्जन मध्ये पाहिलं, तर शेवटची जे नावं लिहिली आहेत त्या नावाविषयी असं लिहिले आहे, हिज नेम शाल बी कॉल्ड वंडर, काउन्सलर, द मायटी गॉड, द एव्हरलास्टिंग फादर अँड द प्रिन्स ऑफ पीस. इथे आम्ही पाहतो त्याचं नाव, तिथे मराठीत त्याचा लिहिलं नाही की नाव असं काय वाक्य असं उपयोग केला नाहीये, पण इंग्लिश मध्ये आम्ही पाहिलं तर तिथे लिहिलं आहे हिज नेम शाल बी कॉल्ड. त्याचं नाव असं घेतलं जाणार. ते नाव म्हणजे वंडर, काउन्सलर, द मायटी गॉड, द एव्हरलास्टिंग फादर, द प्रिन्स ऑफ पीस. आणि ह्याच नावापैकी एका नावावर आज आपण मनन करणार आहोत. ते नाव म्हणजेच काउन्सलर. जर ह्या मराठीमध्ये पाहिलं तर मराठीमध्ये तिथे मंत्री असं लिहिलं आहे, पण इंग्लिशमध्ये जर पाहिलं तर आम्हाला चांगल्या प्रकारे समजतं की तिथे असं लिहिलं आहे काउन्सलर. काउन्सलर ह्या शब्दावर आपण विचार करणार आहोत किंवा आज आपण थोडा वेळ त्यामध्ये घालवणार आहोत. काउन्सलर म्हणजे काय? काउन्सलर जर आम्ही शब्दशः ट्रान्सलेशन केलं तर काउन्सलर म्हणजे एक सल्लागार किंवा आपण म्हणू शकतो काउन्सलर म्हणजे एक वकील. असा जो एक व्यक्ती जो आम्हाला आमच्या बिकट स्थितीमध्ये किंवा दुविधा मनस्थितीमध्ये असलेल्या स्थितीमध्ये किंवा समस्येमध्ये जेव्हा आम्ही पडलेलो आहोत, ज्यामधून आम्ही स्वतः बाहेर येऊ शकत नाही, ज्यामधून आम्हाला स्वतःला बाहेर येता येत नाही, अशा स्थितीमध्ये जेव्हा आम्ही पडलेलो आहोत, जेव्हा आम्हाला कोणता निर्णय घेता येत नाही, जेव्हा आम्हाला काही त्या दुःखाशिवाय, त्या अडचणीशिवाय, त्या दुविधाशिवाय काही सुचत नाही, अशा स्थितीमध्ये जेव्हा तो मनुष्य असतो, त्या मनुष्याला
त्या स्थितीमधून बाहेर काढण्यासाठी किंवा त्या मनुष्याला त्या परिस्थितीमधून वेगळं करण्यासाठी, त्या परिस्थितीमधून बाहेर काढण्यासाठी जो मदत करणारा तोच म्हणजे काय? तर तो म्हणजेच काउन्सिलर. त्या शब्दाचा अर्थ म्हणजेच काउन्सिलर. आणि इथे आम्ही पाहतो यशायाच्या पुस्तकामध्ये यशायाने लिहिलं आहे तो काउन्सिलर आहे. त्याचं नाव काउन्सिलर असं हा आमच्या प्रभूचं नाव असं नाही, तर हा आमच्या प्रभूचा असलेला गुणधर्म त्या यशायाने त्याच्या पुस्तकात त्याच्या वचनामध्ये लिहिलेला आहे की तो एक काउन्सिलर आहे. आमचा प्रभू फक्त काउन्सिलर नाही, तो उत्तम आणि परफेक्ट म्हणजे परिपूर्ण असा काउन्सिलर आहे. आणि त्या काउन्सिलर आमचा प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी आहे. आणि ह्या काउन्सिलर ह्या शब्दावर विचार करत असताना दोन गोष्टी आम्ही पाहणार आहोत की मनुष्याला एका काउन्सिलरची का गरज आहे, की मनुष्याला एका काउन्सिलरची का गरज होती. दुसरी गोष्ट आम्ही पाहणार आहोत की प्रभू येशू ख्रिस्त हा का एक उत्तम काउन्सिलर आहे, एक सिद्ध काउन्सिलर आहे किंवा एक सल्लागार आहे किंवा एक वकील आहे. जर या मुद्द्यातल्या पहिल्या मुद्द्याकडे आपण लक्ष लावणार आहोत आणि पाहणार आहोत का ह्या मनुष्याला किंवा ह्या जगाला एका काउन्सिलरची गरज होती किंवा गरज आहे. प्रियानो, जेव्हा आम्ही आमच्या जीवनामध्ये जगत आहोत, आमच्या दैनंदिन जीवनामध्ये वाढत आहोत, प्रत्येक मनुष्याच्या इथे बसलेल्या प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये असा क्षण किती वेळा तरी आला असेल की जिथे त्या मनुष्याला एक महत्वाचा निर्णय त्याच्या आयुष्यामध्ये घ्यायचा आहे. प्रत्येकदा किंबहुना ह्या जगामध्ये प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यामध्ये हा क्षण आला असेल की त्याला एखादा निर्णय त्याच्या आयुष्यामध्ये घ्यायचा आहे. तो त्याच्या फॅमिलीच्या संबंधित असो, तो त्याच्या कामाच्या संबंधित असो, तो त्याच्या लेकरांच्या संबंधित असो किंवा तो त्याच्या स्वतःच्या वैयक्तिक संबंधित असो. त्याच्या जीवनाच्या प्रत्येक क्षणी आम्ही पाहतो त्याला एक निर्णय किंवा एक महत्वाचा निर्णय घ्यायचा असतो. पण आम्ही पाहतो जेव्हा ह्या परिस्थितीत मनुष्य येतो, त्या मनुष्याला योग्य तो निर्णय घेता येत नाही. त्या मनुष्याला खूप त्या बिकट परिस्थिती असतो की मी कोणता निर्णय घ्यावा, मी कोणत्या साईडला जावं, मी कोणता निर्णय हा माझ्या जीवनासाठी योग्य ठरेल, ह्या गोष्टीसाठी तो प्रयत्न करत असतो आणि त्याला योग्य तो निर्णय घेता येत नाही. कितींदा आम्ही पाहतो की आम्ही एखादा निर्णय घेतो तर पुढे जाऊन काय ठरतो, चुकीचा निर्णय ठरतो. आणि हे प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये आजवर झालं आहे. ते तुमच्या आयुष्यात झालं आहे, माझ्याही आयुष्यात याचा अनुभव आम्ही घेतला आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीचं जे कारण आहे का मनुष्य एक चांगला निर्णय घेऊ शकत नाही, त्याचं कारण आम्ही पाहतो पवित्र शास्त्रामध्ये नमूद करून ठेवलेलं आहे. पवित्र आत्म्याच्या द्वारे ती लिखित करून ठेवलेलं आहे. ते आम्ही पाहणार आहोत. त्यासाठी मी विनंती करतो माझ्याबरोबर काढा इर्मियाचं पुस्तक, याचा 10वा अध्याय, त्याचं 23वं वचन. त्यामध्ये आम्हाला ठळकपणे समजू शकेल की का मनुष्य त्याच्या आयुष्याचा चांगला आणि उत्तम असा निर्णय घेऊ शकत नाही. माझ्याबरोबर काढा इर्मियाचं पुस्तक, याचा 10वा अध्याय आणि त्याचं 23वं वचन. तिथे असं लिहिलं आहे, वाचतो. तिथे असं लिहिलं आहे, हे परमेश्वरा, इर्मिया म्हणत आहे, हे परमेश्वरा, मला ठाऊक आहे की मनुष्याचा मार्ग त्याच्या हाती नाही, पावले नीट टाकणे हे चालणाऱ्या मनुष्याच्या हाती नाही. का मनुष्याचा निर्णय हा चुकीचा ठरतो किंवा त्याला योग्य निर्णय घेता येत नाही, त्याचं पहिलं कारण म्हणजेच की मनुष्याचे मार्ग हे त्याच्या हाती नाही. तो भले मार्ग तयार करत आहे, तो भले त्या मार्गाचा विचार करत आहे, भले त्या मार्गावर तो चालण्याचा प्रयत्न करत आहे, पण त्याला त्या मार्गाचा शेवट किंवा त्या मार्गाचा अंत त्याला ठाऊक नाही, त्याला पुढची गोष्ट त्याला ठाऊक नाही. त्यासाठी इथे यशाया म्हणतो की त्या मनुष्याचे मार्ग काय नाहीत, त्याच्या हाती नाहीत. एवढंच नव्हे, तो पुढे जाऊन असंही म्हणतो, पावले नीट टाकणे हे चालणाऱ्या मनुष्याच्या काय नाही, हाती नाही. त्याचा पुढचा पाऊल, जेव्हा चालणारा मनुष्य, त्याचा पुढचा पाऊल देखील त्याच्या हाती नाही की तो पाऊल कसा पडेल, तो पाऊल कसा पडेल व त्या पावलाने मला काही इजा होईल का, हेही त्याला ठाऊक नाही. म्हणजे मनुष्याचा पुढचा क्षणाचाही त्या मनुष्याला काय नाहीये, त्याच्या हाती नाही. तो क्षण देखील त्याच्या हाती नाही. आणि ह्या कारणामुळे मनुष्य तो चांगला निर्णय घेऊ शकत नाही, त्याच्या आयुष्याचा चांगला तो विचार किंवा निर्णय करू शकत नाही. दुसरा मुद्दा आम्हाला त्याच इर्मियाच्या पुस्तकामध्ये पाहायला मिळतो. इर्मियाचं पुस्तक, याचा 17वा अध्याय आणि त्याच्या 9व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. तिथे असं यशाया लिहित आहे की इर्मिया 17 अध्याय आणि त्याचं 9वं वचन, तिथे असं लिहिलं आहे,
हृदय सर्वात कपटी आहे, ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे, त्याचा भेद कोणाला समजणार. इथे आम्ही दुसरं कारण आम्ही पाहतो की का मनुष्य त्याच्या जीवनाचा चांगला निर्णय घेऊ शकत नाही, कारण त्याचं मन, मनुष्याचं मन काय आहे? कपटी आहे. मनुष्याचं मन हे असाध्य रोगाने काय झालंय? ग्रासलेलं आहे. तो असाध्य रोग म्हणजे काय? पापाचा रोग. ज्या मनामध्ये आम्ही पाहतो क्रोधाने भरलेलं मनुष्याचं मन आहे. एवढंच नव्हे, मनुष्याचं मन हे हेवाने भरलेलं आहे. मनुष्याचं मन हे लोभाने भरलेलं आहे. मनुष्याचं मन हे मत्सराने भरलेलं आहे. की मनुष्याचं मनाची स्थिती इतकी बिकट आहे, इतकी कठीण आहे किंवा इतकी वाईट आहे, की मनुष्य त्या पापाच्या कारणामुळे, मनामध्ये असलेल्या, ह्या हृदयामध्ये असलेल्या पापाच्या कारणामुळे, ग्रासलेल्या पापामुळे तो काय करू शकत नाही, त्याच्या आयुष्याचे चांगले निर्णय किंवा त्याच्या आयुष्याचे बरोबर निर्णय तो त्याच्या जीवनात घेऊ शकत नाही. एवढंच नव्हे तर यशायाचा 55 अध्याय आणि त्याच 8वं वचन, यशाया 55 आणि त्याचं 8वं वचन तिथं आम्हाला पाहायला मिळतं. तिथं असं लिहिलं आहे, कारण माझ्या कल्पना, परमेश्वर म्हणतो, कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नाहीत आणि माझे मार्ग तुमचे मार्ग नाहीत, असे परमेश्वर म्हणतो. मनुष्याच्या कल्पना, मनुष्याचे विचार देखील मनुष्याचे विचार देखील ते चांगले नाहीत, कारण की ते परमेश्वराचे विचार नाहीत, ते मनुष्याचे विचार आहेत. आणि मनुष्याचे विचार हे कसे आहेत? दृष्टाने भरलेले आहेत. मनुष्याचे विचार हे स्वार्थी आहेत. तो नेहमी लोभाचे विचार करतो. आणि मनुष्याचे एवढा मनुष्य विचारामध्ये दृष्टतेने आहे की तो चांगले विचार देखील करू शकत नाही. ह्यासाठी मनुष्य काय करू, चांगले निर्णय त्याच्या आयुष्यात घेऊ शकत नाही. आणि 4था मुद्दा आम्ही पाहतो, नवीन करारात पाऊल म्हणतो, 2 कोरिन्थीय 4 अध्याय 4 वचन, लोकांची मने ह्या युगाच्या दैवतांनी इतकी आंधळी केली आहे की त्यांना ख्रिस्त दिसत नाही. की मनुष्य त्याच्या आयुष्यामध्ये का निर्णय योग्य घेऊ शकत नाही? त्याचं कारण हे आहे, त्याचे मन त्या जगाच्या दैवतांनी काय केलं आहे? आंधळे केलं आहे. म्हणून मनुष्य काय करू शकत नाही? एक उत्तम निर्णय घेऊ शकत नाही. आणि आम्हाला ह्या पाहिलेल्या वचनामधून आम्हाला या मनुष्याची स्थिती आम्हाला पाहायला मिळते. या मनुष्याची स्थिती किती दयनीय आहे. या मनुष्याची स्थिती किती बिकट आहे, की तो त्याचा मार्ग, तो चांगला मार्ग घेऊ शकत नाही. एवढंच नव्हे, त्याचा पुढचं पाऊल देखील टाकणे त्याच्या हाती नाही. त्या मनुष्याच्या हृदयाची स्थिती आम्ही पाहतो. त्या मनुष्याची हृदयाची स्थिती इतकी भयानक आहे, नुसती पापाने भरलेली आहे. नुसतं पापाने ते ग्रासलेलं आहे. एवढंच नव्हे, आम्ही मनुष्याचे विचार, मनुष्याची कल्पना पाहतो, हे दृष्टाईने भरलेले आहेत. तो चांगला विचार करू शकत नाही. एवढंच नव्हे तर त्याच्या मनुष्याचे मन ह्या युगाने काय केलेलं आहे? आंधळ केलेलं आहे. ह्या स्थितीमध्ये आम्ही मनुष्य पाहतो. एका बिकट स्थितीमध्ये, की ज्या स्थितीमध्ये तो स्वतःहून बाहेर येऊ शकत नाही. त्या पापाच्या स्थितीमध्ये तो अटकलेला आहे, की त्या स्थितीमधून तो स्वतःहून बाहेर येऊ शकत नाही, कारण की त्याचे मार्ग नीट नाही, त्याचा पाऊल त्याला ठाऊक नाही, त्याचं त्याचं हृदय पापाने भरलेलं आहे, त्याचे विचार दुष्टतेचे आहे, त्याचं मन या देवताने काय केलेलं? आंधळ केलेलं आहे. अशा स्थितीमध्ये पडलेला हा मनुष्य आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, काउन्सिलर म्हणजे काय? काउन्सिलर म्हणजे ज्या बिकट स्थितीमध्ये पडलेला मनुष्य, त्या मनुष्याला काय करणे? त्या स्थितीमधून बाहेर काढणे. आणि आम्ही पाहतो ह्या मनुष्याची स्थिती अशी पडलेली आहे. आणि म्हणून या मनुष्याला या स्थितीमधून, या पापाच्या स्थितीमधून बाहेर काढण्यासाठी त्याला एका काउन्सिलराची गरज आहे, त्याला एका सल्लागाराची गरज आहे, त्याला एका वकिलाची गरज आहे, की तो या पापाच्या पडलेल्या स्थितीमधून, ह्या दयनीय अवस्थेमधून, या परिस्थितीमधून, या भयानक स्थितीमधून त्याला बाहेर काढेल. आणि आम्ही पाहतो प्रियानो, ह्या परिस्थितीची जो प्रारंभ आम्ही पाहतो तो कुठून झालेला आहे? तो आम्हाला उत्पत्ती याचा 3रा अध्याय, तिथे जेव्हा आमचे पूर्वज म्हणजे आदाम आणि हवा, त्यांच्या आयुष्यातला पहिला निर्णय जो त्यांनी चुकीचा घेतला, त्यापासून झालेली सुरुवात आहे. जो पहिला निर्णय म्हणजे जे प्रभूने त्यांना दिलेली आज्ञा होती की हे फळ खाऊ नका, आम्ही पाहतो त्याने सैतानाच्या बोलण्यावरून किंवा त्याच्या फसवणुकीमधून
त्याने एक निर्णय त्यांच्या आयुष्यात घेतला. तो निर्णय आम्ही पाहतो चुकीचा ठरला. आणि त्या निर्णयामुळे हा पापाचा असाध्य रोग, जो कधी न थांबणारा असा रोग ह्या मनुष्याच्या जीवनामध्ये आला. त्या मनुष्याच्या जीवनामध्ये आलेल्या ह्या पापाच्या रोगामुळे मनुष्य त्याच्या जीवनात काय करू शकत नाही, एक उत्तम निर्णय तो घेऊ शकत नाही. आणि ह्या स्थितीमधून बाहेर काढण्यासाठी आम्ही पाहतो आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने, आमच्या प्रभूने, आमच्या परमेश्वराने ह्या मनुष्याला ह्या स्थितीमध्ये फक्त ठेवलं नाही, तसंच पडून दिलं नाही. त्या मनुष्याला ह्या स्थितीमधून बाहेर काढण्यासाठी, या परिस्थितीमधून बाहेर काढण्यासाठी त्यांनी 2000 वर्षापूर्वी आपला एकुलता एक पुत्र म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये पाठवला. आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताची घोषणा किंवा त्या प्रभू येशू ख्रिस्ताविषयीची भविष्यवाणी यशया 750 वर्षापूर्वी तो ह्या वचनामध्ये नमूद करून ठेवत आहे. आणि तो नमूद करत असताना त्याच्या विशिष्ट एका गुणाविषयी तो इथे लिहित आहे. तो म्हणजे काउन्सलर, तो म्हणजे सल्लागार, तो म्हणजे एक वकील. ही इज अ परफेक्ट काउन्सलर. तो तिथे लिहित आहे, तो त्याच्या वचनामध्ये लिहित आहे. आणि तिथं असं लिहिलं आहे इंग्लिशमध्ये, हिज नेम शॅल बी कॉल्ड वंडरफुल काउन्सलर. तो आमचा उत्तम असा काउन्सलर आहे. आणि पहिला मुद्दा पाहिला, का ह्या जगाला, का या मनुष्याला एका काउन्सलराची गरज आहे, एका सल्लागाराची गरज आहे. आणि त्याचे कारण आम्ही पाहिले की तो मनुष्य पापामध्ये कसा आहे, पापामुळे त्याचं हृदय भरलेलं आहे, असाध्य रोगाने तो ग्रासलेला आहे. दुसरा मुद्दा आम्ही पाहिला, त्याचे मार्ग त्याच्या हाती नाही. एवढंच नव्हे, त्याचा पाऊल टाकणेही, पुढचा पाऊल टाकणेही त्याच्या हाती नाही. तिसरा मुद्दा आम्ही पाहिला की तो विचाराने इतका दृष्ट आहे, तो चांगले विचार करू शकत नाही. चौथा मुद्दा पाहिला, त्याचं मन ह्या युगाच्या देवताने काय केलेलं आहे, अंधळे केलेलं आहे. आणि ह्या सगळ्या कारणामुळे या परिस्थितीमधून काढण्यासाठी एक काउन्सलरची गरज आहे. आणि तो काउन्सलर म्हणजेच आमचा प्रभू येशू ख्रिस्त आहे. हा पहिला मुद्दा पाहिला. दुसरा मुद्दा, जसं मी सांगितल्याप्रमाणे, का प्रभू येशू ख्रिस्तच हा परफेक्ट काउन्सलर आहे, का प्रभू येशू ख्रिस्त हा परफेक्ट सल्लागार आहे, का तो एक उत्तम असा वकील आहे. त्याचं कारण म्हणजे आम्ही पाहतो कलसीकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि त्याचं 9वं वचन, तिथं असं लिहिलं आहे, का आमचा प्रभू हा उत्तम काउन्सलर आहे. तिथे असं लिहिलं आहे, 2रा अध्याय कलसीकरास पत्र याचा 2रा अध्याय त्याचं 9वं वचन, तिथे लिहिलं आहे, कारण ख्रिस्ताच्या ठायी देवपणाची सर्व पूर्णता मूर्तिमान वसते. तिथे लिहिले, ख्रिस्ताच्या ठायी देवपणाची सर्व पूर्णता मूर्तिमान वसते. म्हणजे आमच्या प्रभूच्या ठायी, आमच्या ख्रिस्ताच्या ठायी देवपणाच्या सर्व गोष्टी काय करतात, वास करतात. याचाच अर्थ तो एक परिपूर्ण, एक सिद्ध असा आमचा कोण आहे, परमेश्वर आहे. तो देव आहे. कारण की त्याच्या देवपणाच्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये काय होतात, वास होतात. एवढंच नव्हे, दुसरी गोष्ट आम्हाला, का आमचा प्रभू येशू ख्रिस्त हा उत्तम काउन्सलर आहे किंवा उत्तम सल्लागार आहे. त्याचा पहिला मुद्दा असा की तो उत्तम असा आमचा प्रभू परमेश्वर आहे, तो एक सिद्ध परमेश्वर आहे. दुसरा मुद्दा आम्हाला त्याच अध्यायाच्या कलसीकराच्या पुस्तकाचा 2रा अध्याय आणि त्याच्या 3ऱ्या वचनामध्ये पाहायला मिळतं. तिथं असं लिहिलं आहे, का आमचा प्रभू हा उत्तम काउन्सलर आहे. त्याचं कारण असं आहे, त्या ख्रिस्तामध्ये ज्ञानाचे व बुद्धीचे सर्व गुपित निधीत आहेत. का आमचा प्रभू एक उत्तम काउन्सलर आहे, कारण की तो सर्व ज्ञानी आहे. त्याच्यामध्ये सर्व ज्ञानाचे आणि बुद्धीचे काय आहेत, गुपित आहेत. तो एक ज्ञानाचा स्रोत आहे, त्याच्याद्वारे ज्ञान बाहेर पडतं. एक उत्तम काउन्सलर. का काउन्सलर, आम्ही जर पाहिलं, जर मनुष्य कधी कोणत्या काउन्सलरकडे जातो, तो न शिकलेला किंवा बुद्धिहीन अशा मनुष्याकडे जात नाही. तो कोणाकडे जातो, एक शिक्षित, ज्या काउन्सिलिंग ह्या पदामध्ये त्याने काय केले आहे, पदवीधर अशा मनुष्याकडे तो मनुष्य जातो काउन्सिलिंग करण्यासाठी. आमचा प्रभूचा पण तो विशिष्ट गुण आम्हाला पाहायला मिळतो. तो परमेश्वर आहेच, पण त्याचबरोबर तो सर्व ज्ञानी, सर्व बुद्धीने भरलेला आमचा परमेश्वर आहे, ज्याच्याद्वारे काय निघतं, ज्ञानाचा स्रोत निघतो. म्हणून आमचा प्रभू काय आहे, उत्तम काउन्सलर आहे. तिसरा आणि महत्वाचा मुद्दा जो आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताला एक उत्तम काउन्सलर म्हणून ठरवतो, तो म्हणजे तो देव असताना आमच्यासाठी ह्या जगामध्ये एक मनुष्य म्हणून आला. तो मनुष्य मध्ये राहिला.
एवढंच नव्हे, तो मनुष्यासारखा रडला. त्याने मनुष्यासारखे कष्ट, दुःख, तो इतकेच नव्हे, तो न खाता पिता आम्ही पाहतो, तो मनुष्यासारखा भुकेलाही राहिला. इतकेच नव्हे, लोकांचे क्रोध, तिरस्कार, अपमान हे त्या प्रभूने सहन केलेले. आम्ही पाहतो आमचा प्रभू एक परिपूर्ण मनुष्य म्हणून या जगामध्ये आला. आणि तो परिपूर्ण मनुष्य असल्या कारणामुळे त्याला आमच्या दुःख, आमचे क्लेश हे चांगल्या प्रकारे त्याला ठाऊक आहे. तो चांगल्या प्रकारे ते समजू शकतो, कारण की तो मनुष्यामध्ये राहिलेला आहे. मनुष्याच्या परिस्थितीमध्ये तो वाढलेला होता. मनुष्याच्या परिस्थितीतून तो गेलेला होता. तो मनुष्यासारखा रडला होता. त्याला मनुष्याचे प्रत्येक इमोशन्स, प्रत्येक भावना त्याला ठाऊक आहेत. कारण की तो परिपूर्ण एक मनुष्य होता. या कारणामुळे त्याला सगळ्या गोष्टी, मनुष्याचे प्रत्येक गुण त्याला चांगल्या प्रकारे ठाऊक आहेत. आणि तो परमेश्वर असल्यामुळे त्याला मनुष्याला चांगल्या प्रकारे तो मनुष्याला काय करू शकतो? ओळखू शकतो. मनुष्याच्या प्रत्येक गोष्टी त्याला ठाऊक आहेत. आणि ह्या सर्व ज्या गोष्टी आम्ही पाहिले, या सर्व कारणामधून आम्हाला पाहायला मिळतं, की आमचा प्रभू येशू ख्रिस्त हा एकमेव परफेक्ट काउन्सिलर आहे, जो आम्हाला त्या पापामध्ये पडलेल्या स्थितीमधून बाहेर काढू शकतो. कारण की तो ह्या सर्व गोष्टींमध्ये कसा आहे? उन्मत्त आहे. तो एक उच्च स्थितीवर असलेला आमचा प्रभू आम्ही पाहतो. आणि आम्ही पाहतो ज्या पापाच्या स्थितीमध्ये आम्ही पडलो होतो, ज्या स्थितीमधून आम्हाला कोणी काढू शकत नाही, ज्या परिस्थितीमधून आम्ही कधी चांगला निर्णय घेऊ शकत नाही, अशा परिस्थितीमध्ये पडलेल्या असताना आमच्या प्रभूने आम्हाला त्यामधून काढण्यासाठी एक उत्तम काउन्सिलर म्हणून या जगामध्ये आला आणि आम्हाला त्या पापाच्या स्थितीमधून काढून आज एक उत्तम असं जीवन आम्हाला दिलेलं आहे. ज्या दुविधा मनस्थितीमध्ये होतो, ज्याचा नाश हा अटळ होता, जिथून मार्ग आम्हाला ठाऊक नव्हता, ज्याचा मार्ग आम्हाला पुढचं पाऊल देखील आम्हाला ठाऊक नव्हतं. पण आज त्याच परमेश्वराने एक काउन्सिलराच्या द्वारे, त्या प्रभूने आमच्यामध्ये येऊन आम्हाला उत्तम असा काउन्सिलर दिला आणि त्याच्याद्वारे आज आम्हाला आमचं भविष्य आम्हाला ठाऊक आहे. आमचा पुढचा मार्ग आम्हाला ठाऊक आहे, की आम्ही मेल्यानंतर आम्ही कुठे जाणार आहोत. एक सार्वकालिक आशेच्या जीवनामध्ये जाणार आहोत. त्या प्रभू परमेश्वराकडे जाणार आहोत. एक उत्तम अशी आशा आम्हाला त्या काउन्सिलरांनी दिलेली आहे. तो काउन्सिलर इतका प्रेमळ आहे, इतका दयाने भरलेला आहे, की त्या काउन्सिलरनी फक्त काउन्सिलिंगच नाही केलं. त्याने मनुष्याच्या हितासाठी, मनुष्याला पापामधून सोडवण्यासाठी त्या काल्वरीच्या क्रूसावर आपला प्राण दिलेला आम्ही पाहतो. तो इतका काउन्सिलर आमचा प्रेमाने भरलेला आहे. मनुष्याच्या हितासाठी 33 वर्ष तो लढत राहिलेला आम्ही पाहतो. आणि मनुष्याला ह्या पडलेल्या स्थितीमधून बाहेर काढण्यासाठी आमचा काउन्सिलर, आमचा प्रभू आमच्यासाठी लढलेला, त्या काल्वरीच्या क्रूसावरती पापाचा मोबदला त्याने शेवटचा थेंब, आपल्या शरीरातला शेवटचा थेंब वाहून त्याने भरलेला आम्ही पाहतो. आणि आज त्याच प्रभूच्या नावामध्ये आज आम्ही काय आहोत? स्थिर आहोत. त्याबद्दल आम्ही त्या प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया. आणि आज प्रत्येक क्षणी मनुष्य आज त्याच काउन्सिलरकडे, जो कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही आहोत, त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये मनुष्य काय करतो? त्या काउन्सिलरकडे धावा करतो. आम्ही प्रार्थना करतो, की प्रभू आम्ही ह्या स्थितीमध्ये आहोत, की आम्हाला तू सहाय्य कर. का आम्ही करतो? कारण की आम्हाला एक उत्तम काउन्सिलर भेटलेला आहे, एक उत्तम सल्लागार भेटलाय, जो आम्हाला वचनामधून काय करतो? मार्गदर्शन करतो. खरोखर त्या देवाच्या नावाला धन्यवाद देऊया, की त्याने आम्हाला आमच्या जीवनामध्ये एक उत्तम काउन्सिलर दिला, की त्याने आमचे प्रत्येक निर्णय त्याच्या वचनामधून तो आम्हाला घेण्यास सहाय्य करत आहे आणि आम्हाला प्रत्येक परिस्थितीमधून तो बाहेर काढत आहे. त्याबद्दल देवाच्या नावाला धन्यवाद देऊया.